आता माझ्या ह्या नवीन म्हणजे चौथ्या पार्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथे बघू शकता मी मस्तपैकी शिड्यांवर चढत अशी एकदम स्लो मोशनमध्ये फुल अशी पाण्याची मजा घेत वरती चाललेली आहे. कारण का वरती रेन डान्सवाला फील होतं, म्हणजे सगळ्या बाजूने असे फवारे लावले होते. माझ्या मम्मीचं तुम्ही बघितलंच असेल किती आवाज येतो मस्त ना, आणि खूप छान व्ह्यू होता. असा खूप उंचावर होता व्हिडिओ, तुम्हाला का लहान वाटत असेल पण खूप उंच असं होतं ते शिड्यांनी वरती, आणि तिकडनं चारो बाजूनी पाणी येत होतं अंगावरती आणि असं जोरात प्रेशर पाण्याचं होतं. पण खूप मस्त वाटत होतं आणि मजा येत होती आम्हाला खूप जास्त, कारण आम्ही दिवसभर पाण्यात खेळून खेळून अक्षरशः थकलो होतो. पण खूप भारी वाटत होतं. मी इथे फक्त माझ्यासाठी थोडेसे शॉर्ट्समध्ये अपलोड करायला किंवा रील्सवर अपलोड करण्यासाठी हे व्हिडिओ असे बनवलेले स्लो मोशनमध्ये. मस्त आता याला बॅकग्राऊंडला एक छान असं गाणं बिणं टाकलं की रील्सवरती आणि शॉर्ट्सवरती अपलोड करायला रेडी आहे. मग खूप असं भारी वाटत होतं मला. आणि हा व्हिडिओ माझा स्पेशली माझ्या नवऱ्याने शूट केलेला आहे. एकदम मस्त स्लो मोशनमध्ये फुल असं शायनिंग मारत असं म्हणता येईल असं एक मी पोज दिल्यात, आणि फुल पाण्यामध्ये धमाल करत करत मी उभी राहिले. पाण्याचे चपके खूप लागत होते अंगावर, पण तरी पण मस्त वाटत होतं. म्हणून मी डोक्यात टोपी घातली होती, कारण का पाणी खूप वरून असं लागत होतं आणि खूप प्रेशरमध्ये पाणी येतं त्याच्यामुळे. पण खूप छान वाटत होतं. आणि मग नंतर आता फायनली झालं होतं. माझा नवरा म्हणत होता की त्या साईडनी ये, तिकडे पण एक साईडला पूल होता, म्हणजे तो ब्रिज होता, तो असा क्रॉस करून तिकडच्या शिड्यांवरनं खाली उतर. पण मला ते वरती पाण्यामध्ये ऐकायलाच येत नव्हतं, त्याच्यामुळे मी काय ऐकलं नाही. मी ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने पुन्हा खाली उतरले. आणि शिड्या कशा थोड्या स्लिपरी होत्या, पाणी भरपूर होतं त्याच्यामुळे शिड्या खूप स्लिपरी असल्यामुळे तोंडावर पडण्याचे चान्सेस फुल होते. पण खूप हळूहळू पाय टाकून 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 मी अलगद उतरले. नाहीतर जरा जरी बॅलन्स गेला ना तर तुम्ही डायरेक्ट चटकन पाण्यात पडू शकता, इतक्या स्लिपरी शिड्या असतात. पण नंतर माझा नवरा म्हणाला थांब मी तुला करून दाखवतो. मी तुला कुठून जा आणि कुठून ये म्हणालो तर तू ऐकतच नव्हती. इकडनं जायचं होतं, इकडे पाण्यामध्ये उभं राहायचं होतं थोडंसं, आणि पुढे यायचं होतं. तर इथे माझा नवरा बघा उभा राहिला आहे मस्तपैकी. तो सांगते मला की तुला असं करायचं होतं, मी असं सांगत होतो. म्हणजे इथे पाण्यात भिजून मग इथे यायचं होतं असं या रस्त्याला, किंवा ह्या पाईपातनं तू घसरगुंडीने खाली येऊ शकली असतीस. पण मला घसरगुंडीची भीती वाटते, त्याच्यामुळे तो म्हणाला तिकडे जाते, पण तू असं येऊन इकडच्या साईडला रेन डान्समध्ये यायचं होतं. इकडे थोडंसं पाण्यात भिजून मी ह्या शिड्यांनी खाली उतरायचं होतं, असं तुला करायचं होतं, असं हे मला शिकवत होते इथे या व्हिडिओमध्ये. पण मी काही ते ऐकायलाच आलं नाही वरती पाण्यामध्ये. मी जशी गेले तशीच परत खाली आले. मग नंतर इथे ते म्हणाले बघ असं करायचं होतं, तर मला काही ते जमलं नाही. पण म्हटलं जाऊ दे, तुमचा व्हिडिओ आला आहे ना बस झालं, असं त्यांना म्हणून मी केलं. आणि नंतर इथे पूल होता मस्त असा, म्हणजे घसरगुंडी होती खरं तर. मी पण घसरगुंडीवरनं आम्ही तर काही जाणार नव्हतो दोघी मायलेकी. मग आम्ही याचा फायदा काय घेतला, असं झोपून मस्त पोज बीज मारून थोडेसे व्हिडिओज बनवले, थोडेसे फोटोज काढले छान असे. बघा आम्ही दोघी मायलेकी मस्त अशा पाण्यामध्ये झोपलोय आणि एकदम सुंदर अशा जलपरीसारखे आम्ही दोघी पण बसलोय मस्तपैकी. आणि आता तिकडनं थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून झालं. मग म्हणते मी चालले बाबा आता. मी म्हटलं नाही का थांब थोडंसं, आता इथे आपण पाण्यात स्विमिंग करूया दोघींनी, आपण दोघी पण स्विमिंग चॅम्पियन आहेत ना, थोडासा पण इथं स्विम करूया. तर माझी मम्मी भरपूर हसत होती आणि मागून भाव हसत होता, म्हणत होता काय आहे दोघी पण आहेत, लहान पोरींपेक्षा पण लहान आहेत. आणि त्याच्यानंतर इथे त्याच्यानंतर माझा भाऊ म्हणाला मी ही राईड ट्राय करतो, आणि तो मम्मीच्या नाही म्हणता तरी घसरगुंडीवर नाही गेला. इथे माझ्या बहिणीने सुद्धा केलं होतं, पण तो व्हिडिओ आलाच नाही, शूट केला नाही. आणि तो घसरगुंडीवरून डायरेक्ट खाली आला, तो तोंडावर असा पडणार होता. म्हणून मम्मी रागवली आणि मी म्हणाली बोलली होते ना जाऊ नकोस म्हणून. आणि इथे माझे भाऊ आपल्या मेहुणीला मस्तपैकी त्या बलूनमध्ये बसवून छान असं राईड करत होते पाण्यामध्ये, इकडनं तिकडनं तिला फिरवत होते. कधी मम्मीला ते सांभाळत होते, तर माझा भाऊ जेव्हा माझ्या बहिणीला बघत होते तेव्हा हे माझ्या मम्मीला सांभाळत होते. असं दोघं मिळून बघा इथे पण माझ्या मम्मीला घेऊन चाललेत मस्त पाण्यामध्ये. आणि मग नंतर माझा भाऊ पुढे कंटिन्यू माझ्या भावाने केलं मस्तपैकी. आम्ही खूप पाण्यात मजा केली आणि मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून मी पाण्यात गेले नाही. जेव्हा मी पाण्यात उतरले तेव्हा व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं, सगळेच पाण्यात होते. त्याच्यामुळे माझा काही हा व्हिडिओ आलाच नाही, किंवा आमच्या तिघींचा असा सोबत काही व्हिडिओ आला नाही. पण खूप मजा आली इथे पाण्यामध्ये. या बलूनमध्ये असं बसून ना फुल असं पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये चिल करत होतो आम्ही. एकदम असं वरून असं मस्त ऊन होतं आणि खाली पाण्यात होतो ना आम्ही, तर फुल भारी वाटत होतं. आणि ह्या पाण्यामध्ये लहान मुलांसारखं माझी मम्मी इकडे तिकडेशी फिरत होती, तर ते खूप हसायला येत होतं तिला. आणि तिला वाटत होतं की वा मस्त मज्जा येते. आणि पैसा वसूल केला आम्ही भरपूर धमाल करून. अजून याच्या पुढची खरी मजा तर बघायचीच आहे, कारण का आम्ही तिथं पाण्यातच आहे. पाण्यातलं झाल्यानंतर
आम्ही पूर्ण राईड्स केल्या, ज्या खूप सारे ॲक्टिव्हिटीज होते त्या केल्या. ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल. तर नेक्स्ट पार्ट नक्की बघा. शेवटचा पार्ट आहे तो, शेवटचा आय गेस असेलच, शेवटचा असला तर तो असेल, पण नक्की तो बघा. त्याच्यात खूप मजा येईल तुम्हाला. आणि त्याच्यात आम्ही खूप साऱ्या राईड्स ट्राय केल्यात. त्या तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आता माझी मम्मी मस्त निवांत त्याच्यात 10-15 मिनटं अशी चिल करत बसली होती. तिला आम्ही डिस्टर्ब केलं नाही. मी पण फक्त व्हिडिओ काढला आहे तिचा. तिला खूप मस्त वाटतं म्हणून ती आरामात बसली होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. थँक्यू.